एक निरीक्षण नोंदवायचं आहे. कोणत्याही धर्माची कुठलीही धर्मस्थळं असतील, मंदिर, मशिदी, चर्चेस, गुरुद्वारे, तर धर्माचं राजकारण करणारे जेवढे पुढारी असतात, ते धार्मिक असतील किंवा राजकीय असतील, हे लोक कधीही आपल्या धर्मस्थळाच्या शेजारी राहत नाहीत. कारण धर्मस्थळ हा गोंगाटाचा, गोंधळाचा परिसर होऊन बसतो. आणि हे धार्मिक राजकारण करणारे पुढारी नेमके त्याच्यापासून लांब राहतात, खूप दूर राहतात. सामान्य जनता या देवळांच्या भोवती, मशिदींच्या भोवती राहते आणि तिथला गोंधळ, गोंगाट, भोंगे ऐकत राहते. फटाके, तिथले कार्यक्रम, हे पुढारी बरोबर अचूकपणे लांब राहतात या सगळ्या गोंधळापासून. पेटवतात धार्मिक राजकारण, पण स्वतः लांब राहतात. आणि धर्म तसेही कर्कश झालेले आहेत, आक्रोश करणारे झालेले आहेत. फारच ठणठणाट चालू असतो आणि प्रदूषणं खूप आवाजाची, गर्दीची, धुळीची, हवेची. या प्रदूषणांपासून पुढारी नेमके लांब राहतात. प्रदूषण पसरवून देतात आणि लांब राहतात. आणि हे देवळांना किंवा त्या देवळांच्या धर्मांना ती अजिबात अक्कल नाही की आजच्या काळात कुठलंही घर तसंही शांत नसतं, अस्वस्थ असतं. आजारं वाढलीत. एकही घर असं नाही की ज्याच्यात कुठलाही आजार नसलेला एकही माणूस नाही. आजारं वाढलीत. पोरं अभ्यास करत असतात. स्पर्धेचा काळ आहे, शाळांचा काळ आहे, एकमेकांशी स्पर्धा असते, त्यात अभ्यास करावा लागतो. प्रत्येक घरात मुलं अभ्यास करत असतात. लहान मुलं असतात, जनावरं असतात पाळलेली, आणि म्हातारी माणसं असतात, महिला असतात कष्ट करणाऱ्या घराघरात. आणि या धर्मांना, आवाज करणाऱ्या, गोंगाट करणाऱ्या, आक्रोश करणाऱ्या, ठणठणाट करणाऱ्या धर्मांना ही अजिबात अक्कल नसते की जरा जगात शांतता नांदू द्यावी. शांत राहतात धार्मिक राजकारण करणारे पुढारी. त्यांचे मोठमोठे इमले असतात आणि या धर्मस्थळांपासून ते नेहमी लांब राहतात. धंदा करतात राजकारणात धर्माचा, पण धार्मिक गोंगाटापासून हे कायम दूर असतात. सामान्य माणसांनी, साध्या माणसांनी याच्यातून धडा घेतला पाहिजे. अर्थात सामान्य माणसांनी धडा घेतला तर मग ती सामान्य कशी राहतील, भान नाही का होणार.